पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली। उमेदवारांना तातडीने मातोश्रीवर बोलावण्यात आलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आता एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली। उमेदवारांना तातडीने मातोश्रीवर आता बोलावण्यात आलेलं आहे। तर मातोश्रीवर आता उमेदवार येऊ लागलेले आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आता एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झालेली आहे। उमेदवारांना तातडीने मातोश्रीवर बोलावून घेण्यात आलेलं आहे। तर या संदर्भातली ही एक्सक्लुझिव्ह माहिती लोकशाही मराठीपर्यंत पोहोचलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झालेली आहे। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। उमेश, आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आता एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली। रात्री उमेदवारांना तातडीने मातोश्रीवर बोलावण्यात आलेलं आहे। नक्की शुभम, या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून जे उमेदवार होते त्यांना त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवण्यात आला आणि तातडीने त्यांना जे आहे ते मातोश्रीवर बोलवण्यात आलं। आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार काही प्रभागांमधले जे एबी फॉर्म्स आहेत ते वाटण्यात आलेले आहेत। आता नेमके हे एबी फॉर्म्स कुठल्या कुठल्या प्रभागातले वाटले गेले आहेत हे अद्याप कळू शकले नसले तरी याआधी ज्यावेळेस मनसेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाटाघाटीबाबतच्या चर्चा सुरू होत्या, आज दुपारी जरी आपण पाहिलं तर त्या वाटाघाटीच्या चर्चा अजूनही सुरू होत्या। मात्र या सगळ्या संदर्भात यादी जाहीर करणार काय अशा प्रकारची ज्यावेळेस प्रसार माध्यमांनी त्यांच्याना विचारणा केली होती, मात्र त्यावेळेस यादी जाहीर करणार नाही अशा प्रकारे सांगितलं होतं। आणि एबी फॉर्म देखील उद्या प्रसारित करणार आहेत किंवा दिले जाणार आहेत अशा प्रकारे माहिती सांगितली होती। मात्र आज अचानक आता थोड्या वेळापूर्वी हे जे ते मातोश्रीवरून एबी फॉर्म वाटायला सुरुवात केलेली आहे। मुंबईतलं पूर्व उपनगर असेल किंवा मग पश्चिम उपनगर असेल या भागातले काही भागातले जे एबी फॉर्म आहेत ते वाटण्यात आले असं म्हटलं जाते। तर यासोबतच मुख्य मुंबईतले काही भागातले एबी फॉर्म जे आहेत ते देण्यात आलेले असं म्हटलं जाते। कुलाबा असं या परिसरातले काही एबी फॉर्म्स देण्यात आलेले आहेत। यासोबतच जर आपण पाहिलं तर भांडूप असेल, विक्रोळी असेल या भागामध्ये शिवसेनेचा मोठा जोर आहे। या अजून जर आपण पाहिलं तर 2017 मध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागातून शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत ते निवडून आले होते। जी जागा निश्चित आहे शिवसेनेची त्या निश्चित असलेल्या जागांवरचे एबी फॉर्म देण्यात आले असल्याची माहिती आहे। आता उद्या देखील एबी फॉर्म देण्यात येणार आहे। मात्र मनसे आणि शिवसेना यांच्यामधली जी सध्या वाटाघाटीची चर्चा सुरू आहे ती पूर्ण झालेली नाहीये। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। काही ज्या भागातले एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत ते सर्व उमेदवारांना तातडीने उद्या जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील सांगितलेले आहे। त्याच्यामुळे उद्या शिवसेनेकडे उमेदवारी अर्ज भरले जातील अशा प्रकारे देखील सांगण्यात येते। त्यामुळे एबी फॉर्मची जी वाटप आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरुवात करण्यात आलेली आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती जी ती समोर येते। ठीक आहे उमेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, कारण पुढील देखील एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घ्यायचे आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शिवसेनेच्या वतीने देखील अखेर एबी फॉर्मचा मुहूर्त ठरलेला आहे। आज रात्री उमेदवारांना एबी फॉर्म वाटले जातील। जिथं माजी नगरसेवक आहेत तिथं बंडखोरी होऊ शकत नाही अशांना एबी फॉर्म दिला जाणार आहे। तर ठाकरेंच्या पाठोपाठ आता शिवसेना देखील सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या वतीने देखील एबी फॉर्म आता वाटप केले जातील। आज रात्री उशिरा उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेतच, त्यांच्याकडनंच अधिकचे अपडेट घेऊया। उमेश, नक्कीच जर आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेकडनं पण आता लगबग जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। नंदनवन जो एकनाथ शिंदे यांचा शासकीय निवासस्थान इथं सातत्याने गेल्या काही तासापासून महत्त्वाच्या बैठका ज्या ते सुरू आहेत। मंत्री उदय सामंत असतील किंवा मग त्यांच्यासोबतच राहुल शेवाळे जे ह्या सगळ्या मुंबईतल्या वाटाघाटीमध्ये सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। भारतीय जनता पक्षासोबत सातत्याने ते चर्चा करत आहेत। ते आता नंदनवन या बंगल्यावरतीच आहेत। या बंगल्यामधून सध्या या बाकीच्या सर्व ज्या चर्चा आहेत त्या सुरू आहेत। थोड्या वेळापूर्वी ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची देखील बैठक पार पडलेली आहे। ज्या जागा अडचणीच्या होत्या त्या अडचणीच्या जागांवरती या सगळ्या संदर्भातली चर्चा होती आणि त्यानंतर ज्या भारतीय जनता पक्षाकडून जी चर्चा झालेली आहे ती जी माहिती जी आहे ती उदय सामंत असतील किंवा मग राहुल शेवाळे असतील यांच्यापर्यंत पोहोचली जातील आणि जी वाटाघाटी आहे ती अंतिम टप्प्यात नेण्याचा प्रयत्न असेल। मात्र आता सध्या जी माहिती मिळते त्यानुसार ज्या शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ज्या जिंकलेल्या जागा आहेत म्हणजे त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून जवळपास 39 ते 40 नगरसेवक आलेले जे 2017 स्टँडिंग होते, त्यांनी त्या जागा जिंकल्या होत्या। त्या जागांच्या मुलाखती आहेत किंवा त्याबाबतची चर्चा जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी थेट या सगळ्या नगरसेवकांबरोबर केली होती आणि त्यामुळेच आता या सर्वांना
एव्ही फॉर्म जो आहे तो दिला जाणार असल्याची माहिती मिळते. मध्यरात्री म्हणजे उशिरा रात्री हे एव्ही फॉर्म्स दिले जातील अशा प्रकारची शक्यता आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे देखील उद्यापासून अगदी. उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शुभम. उमेश, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात ते तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा. पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया. शीतल म्हात्रे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज त्या दाखल करणार आहे. तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. काँग्रेसकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 1 मधून प्रवक्त्या शीतल म्हात्रे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुढची महत्त्वाची बातमी. बारामतीमधील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना उपरोधिक टोला लगावला. मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली तर मी भाऊ म्हणून हक्कानं गौतम अदानींना सांगते. गौतम अदानी माझे मोठे भाऊ आहेत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. सुप्रिया सुळेंच्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. काही लोक मोठे झाले की टीका टिप्पणी करतात, आपण आपलं काम करत राहायचं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. आपण पाहताय लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा. उद्धव ठाकरेंची मोदी शहांवर जहरी टीका. 2 गुजराती आपल्याला गिळायला निघाले तर उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप. उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन. संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत एकाच मंचावर. बारामतीमध्ये AI सेंटरच्या उद्घाटनादरम्यान शरद पवार आणि अजित पवार एकत्र. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये व्यासपीठावरच चर्चा. अमरावती महापालिका निवडणूक. भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटल्याची चर्चा. महायुतीमध्ये जागा वाटपाचा घोळ मात्र अद्यापही कायम. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचा महापौर होणार. मनसेचे नेते राजू पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. 122 जागांपैकी 54 ते 55 जागा मनसेसाठी राखीव असल्याची राजू पाटील यांची माहिती. नवी मुंबईत आम्ही उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सोबतच. पुढील 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल. गजानन काळेंची माहिती. एकनाथ शिंदेंनी 60 माजी नगरसेवकांसोबत संवाद साधत दिला कानमंत्र. माजी नगरसेवकांना तिकीट फायनल होणार. सूत्रांची माहिती.
पनवेलमध्ये भाजपचे माजी नगरसेवक पदाधिकारी नाराज, उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असल्याची माहिती. बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात